मैं शॉर्ट बाइट दे दो एक। नमस्कार, मी डॉक्टर विकास देशमुख, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, छत्रपती संभाजीनगर। आपल्या ब्रांचतर्फे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेतर्फे आम्ही ऑर्गनाइज नॅशनल स्पोर्ट्स फॉर डॉक्टर्स। तर आपल्याकडे पूर्ण भारतभरामधनं 36 राज्यामधनं आणि 5 केंद्रशासित प्रदेशामधनं डॉक्टर्स येणार आहेत। ते संख्या हजाराच्या वर गेलेली आहे। त्याच्यामध्ये आपण आपल्या शहरामध्ये 14 ते 17 नोव्हेंबर टोटल 13 गेम्स खेळवतो। त्याच्यामध्ये इंडोर आणि आउटडोर गेम्स पण आहेत, इन्क्लुडिंग क्रिकेट पण आहे 3 ग्राउंडवर। आणि मुख्य खेळ हे एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि डिव्हिजन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे जास्तीत जास्त खेळ होणार आहे। खेळ हे 14 ते 17 तारखेपर्यंत आणि 14 नोव्हेंबर 17 नोव्हेंबरपर्यंत। पण आपण त्याचे इनॉग्रेशन हे 15 तारखेला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपले केंद्रामधले हेडक्वार्टर्स मधले प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी त्या दिवशी आपल्याकडे येणार आहे। हे आणि इनॉग्रेशन एमजीएम मेडिकल कॉलेजच्या ब्युटर हॉलमध्ये 15 तारखेला संध्याकाळी 5 वाजता असणार आहे। प्राइज डिस्ट्रीब्युशन मध्ये असं आपण ठरवलंय की खेळणाऱ्या लोकांना तिथल्या तिथे खेळ झाल्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशनचा आनंद मिळतो प्राइजचा। त्याच्यामुळे आपण असं ठरवलंय की त्यांना तो आनंद द्यायचा। प्राइज डिस्ट्रीब्युशन एक आपली मोठी कमिटी आहे, तिथल्या तिथेच खेळल्यानंतर लगेच प्राइजेस देणार आहे। पण काही प्राइजेस जे असणार आहेत जे स्टेटसाठी मिळतात किंवा सांघिक मिळतात ते प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण इनॉग्रेशनच्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी असं प्लॅन केलेलं। बाहेर राज्यातून आलेल्या खेळाडूंची राहण्याची व्यवस्था आपण त्यांच्यासाठी खाण्याची व्यवस्था 4 दिवस केलेली आहे। त्याच्यासाठी ट्रान्सपोर्ट आणि लोकल लॉजिस्टिक्स, त्यांना किटबॅग वगैरे सर्व आपलं ब्रांच देते। तुम्ही विचारता प्रश्न आहे की त्यांचं राहण्याची व्यवस्था येणारे खेळाडू स्वतः करते। लोकल कमिटीमध्ये प्रेसिडेंट मॅडम डॉक्टर विनोद देवकर यांच्या अंडर मी सचिव, डॉक्टर केदार साने व्हाईस प्रेसिडेंट, डॉक्टर जटारे, डॉक्टर काभारे जॉईंट सेक्रेटरी, डॉक्टर सुनील देशमुख सायकलिस्ट, डॉक्टर अर्चना मॅडम ऍडमिन आहे। 100 ते 150 डॉक्टरांची टीम मागच्या 3 महिन्यापासून त्याच्यावर कार्य करते। ते वेगवेगळ्या कमिट्यामध्ये आहे, म्हणजे कुणी वेलकम कमिटीमध्ये आहे, कुणी फूड कमिटीमध्ये आहे, कुणी ट्रान्सपोर्ट कमिटी, कुणी टी शर्ट कमिटी आहे, कुणी खेळाच्या वेगवेगळ्या कमिटी आपण कोऑर्डिनेटर्स बनवले। 13 कमिट्या बनवले 13 खेळांच्या, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कमिटीमध्ये 8 ते 10 लोक आहेत। तर हे सगळं त्या गोष्टी बघणार आहे। डॉक्टरांना हे आव्हान आहे की एकतर आतापर्यंत आम्ही जे आव्हान केलं त्या आव्हानामुळे 1000 लोक आपल्याकडे आलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण आभार मानणार आहोत। उरलेल्या डॉक्टरांना जे डॉक्टर खेळू शकत नाही त्यांच्यासाठी आपण कॉन्फरन्स घेतली, जे अकॅडमी ऍक्टिव्हिटी आहे तिकडे पण ते डॉक्टर आहेत। हे दोन्ही सोडून अजून काही डॉक्टर्स आहेत जे दोन्हीकडे भाग घेतलेले आहेत काही असं काही कारणामुळे। त्यांना आपण असं आवाहन करतोय की त्यांनी हे अटेंड करावं, स्पोर्ट्स अटेंड करावे, लोकांना प्रोत्साहन द्यावं, अकॅडमी ऍक्टिव्हिटी अटेंड करावी। आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा जेवढा प्रसार आणि प्रचार होईल ते आपल्या शहरासाठी घोषणावत असणार आहे। कारण हे पूर्ण भारत देशामध्ये आपण मागच्या 3 महिन्यामध्ये आपल्या शाखेचं डंका पेटवतोय। धन्यवाद सर। आपलं मी डॉक्टर विकास देशमुख, सचिव। 2022 छत्रपति संभाजीनगर आए हैं। ये सब हुआ है अपने सबको वेलकम करने के लिए, एक्स्ट्रा इवेंट के लिए, मेगा इवेंट, मेगा स्पोर्ट्स इवेंट। हम बहुत खुश हैं कि हमारे छत्रपति संभाजीनगर ये इवेंट होस्ट कर रहा है और हम बहुत अच्छे से करेंगे हम सब, और हमारा ये इवेंट बहुत अच्छा होगा। ये जो खेलों का आयोजन किया जा रहा है, हमारी सभी लोगों की अपेक्षा है कि ज्यादा से ज्यादा खेल में भाग ले और जीतने की भावना से नहीं, खेलने की भावना से खेल खेला जाए। तो उसमें घर सौंदर्य